आपलं कोर्स टायटल तर आहे का लक्षात? एक्झाममुळे तुमचा कॅप पडल्यामुळे विसरून तर नाही ना गेले? तुमचं इंजिन 243 रिन्युएबल एनर्जी अँड ग्रीन टेक्नॉलॉजी. आपण लास्ट टाइम आपण सोर्सेस, क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ एनर्जी शिकलो होतो. आता तुमचं प्रॅक्टिकल आहे, पण प्रॅक्टिकलच्या अगोदर आपल्याला आपले जे बेसिक इंट्रोडक्शन वगैरे जे आहे ते कम्प्लीट करायचं. त्यामुळे मी तुमचं थेरी लेक्चरच घेणार आहे. आपला जो 7th टॉपिक आहे, इंट्रोडक्शन ऑफ सोलर एनर्जी अँड कलेक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ सोलर एनर्जी. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन जे पाहिले होते, एनर्जीचे सोर्सेसचे क्लासिफिकेशन पाहिले होते. त्याचबरोबर आपण डिफरंट टाईप्सची सोलर एनर्जी किंवा विंड एनर्जी, त्यानंतर आपण इलेक्ट्रो पॉवर असेल, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी असेल, ओशन असेल, टायडल एनर्जी, याबद्दल आपण शॉर्टली लास्ट लेक्चरमध्ये पण माहिती करून घेतली होती. तर आता आपण डिटेलमध्ये पर्टिक्युलर सोलर एनर्जी बद्दल स्टडी करणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय सोलर एनर्जी? सोलर एनर्जी म्हणजे काय? तर बेसिक आहे, एनर्जी कम्स फ्रॉम द सन इज कॉल्ड एज सोलर एनर्जी. म्हणजे आपल्याला सोलर, सन पासून जे आपल्याला एनर्जी अवेलेबल होते त्याला सोलर एनर्जी असं म्हटलं जातं. तर ही सोलर एनर्जी जी आहे, जी सूर्यापासून आपल्याला जी एनर्जी मिळते ती इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिअर फ्युजन. म्हणजे सनमध्ये ज्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स होत असतात, तर ते तुम्ही ऐकलं असेल की सूर्य जो आहे तो काय, तर तिथं सर्व न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळं, त्या मॉलिक्युल्सच्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे तिथं काय होत असते की एनर्जी डेव्हलप होत असते. तर तिथं जे हायड्रोजन न्यूक्लियस जे आहेत, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की हायड्रोजनच्या न्यूक्लियसचं रूपांतरण हेलियम न्यूक्लियसमध्ये होत असतं. तर या रिॲक्शनच्या वेळी जी तिथं एनर्जी डेव्हलप होते, किंवा ती जी एनर्जी आहे ती काय होते, स्पेसमध्ये केली जाते. म्हणजे ती एनर्जी सनमधून त्या रिॲक्शनमुळे किंवा न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनमुळे बाहेर पडणारी जी एनर्जी आहे ती सर्व बाहेर स्पेसमध्ये एक्सकेप केली जाते. तर ती सोलर एनर्जी आपल्या अर्थपर्यंत सुद्धा ती पोहोचत असते. तर या सोलर एनर्जीला समटाइम्स रेडियंट एनर्जी सुद्धा म्हटलं जातं. सोलर एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडियंट एनर्जी. तुम्हाला समजलं का? ही सोलर एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर सनमध्ये होत असणाऱ्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनमधून जी एनर्जी आपल्याला बाहेर पडते ती सोलर एनर्जी किंवा सोलर रेडिएशन्स जे आपल्याला सनपासून अवेलेबल होतात, तर त्या एनर्जीला आपण सोलर एनर्जी किंवा रेडियंट एनर्जी असं म्हणत असतो. These are different kinds of radiant energy emitted by sun. And the most important are light energy, infrared rays, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड एक्स रेज. म्हणजे सोलर एनर्जीमधून किंवा रेडियंट एनर्जीमधून डिफरंट टाईप्सचे एनर्जी एमिट केलं जातात. तर याच्यामध्ये मोस्टली इन्फ्रारेड रेज असतील किंवा UV रेज असतील, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्याचबरोबर एक्स रेज वगैरे त्या मोस्टली इमिट केल्या जातात. आता जो सन आहे तर त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं की लाईट, आत्ता जे आपण रेज पाहिले तर त्याच्यातून आपल्याला लाईट एनर्जी मिळते. त्याचप्रमाणे सन इज अ लार्ज पेअर ऑफ व्हेरी हॉट गॅसेस. म्हणजे सोलर एनर्जीमधून आपल्याला हीट एनर्जी पण अवेलेबल होत असते. म्हणजे लाईट असेल आणि हीट असेल तर ती आपल्याला तिथून अवेलेबल होते. बिकॉज सन इज अ लार्ज स्पेअर ऑफ हॉट गॅसेस. भरपूर सारे हॉट गॅसेस, म्हणजे आपण मगाशीच पाहिलं हायड्रोजन न्यूक्लियस पासून काय हेलियम तयार होतो, हेलियम न्यूक्लियस. तर हे जे गॅसेस आहेत तर ह्या हॉट गॅसेसमधून आपल्याला हीट सुद्धा अवेलेबल होत असते. तर आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की व्हॉट इज द डायमीटर ऑफ सन? सनचे डायमीटर किती आहे? 1.39 इंटू 10⁻⁶. इथं 10⁶ आहे. 1.39 इंटू 10⁶ किलोमीटर इतका डायमीटर सनचा आहे. आणि आपल्या अर्थचा किती आहे? 1.27 इंटू 10⁴ किलोमीटर आपल्या अर्थची डायमीटर आहे. त्याचबरोबर अर्थ आणि सनमधला डिस्टन्स किती आहे? 1.5 इंटू 10⁸ किलोमीटर. तर ह्या जस्ट व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बिकॉज ह्याच्यावरती काही कॉन्स्टंट डिपेंड्स आहेत. सोलर कॉन्स्टंट आपण त्याला म्हणत असतो. तर ते पुढे आपल्याला स्टडीसाठी आहे. द बीम रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सन ऑन द अर्थ इज रिफ्लेक्टेड इन टू द स्पेस. म्हणजे जेवढे काही रेडिएशन्स किंवा जेवढी काही रेडियंट एनर्जी आपल्या अर्थपर्यंत पोहोचत असते, तर त्यापैकी भरपूर साऱ्या प्रमाणातली जी एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते इन स्पेस. म्हणजे सूर्यापासून आलेली ती एक्सकेप झालेली एनर्जी पूर्ण अर्थपर्यंत येऊन ती पुन्हा रिफ्लेक्ट होत असते स्पेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये 15% इज ॲब्सॉर्ब बाय द अर्थ ॲटमॉस्फिअर अँड द रेस्ट इज ॲब्सॉर्ब बाय द अर्थ
सरफेस, म्हणजे ती रिफ्लेक्ट झाल्याच्या नंतर जी उरलेली एनर्जी आहे तर त्यापैकी एनर्जी ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते आणि काही एनर्जी अर्थ सरफेसमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते. जर जी ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते ती अबाउट 15% असते. द ॲब्झॉर्ब रेडिएशन कन्सिस्ट ऑफ लाईट अँड इन्फ्रारेड रेडिएशन्स. आता ही जी रेडिएशन जे आपण म्हणालोय, ही जी एनर्जी आहे जी ॲब्झॉर्ब केली जाते ॲटमॉस्फिअरमध्ये, तर त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट लाईट किंवा इन्फ्रारेड रेडिएशन जे आहेत त्या ॲब्झॉर्ब केल्या जातात आणि त्यामुळेच आपल्याला वातावरणामधलं जे टेम्परेचर वगैरे आहे किंवा हे जे वेदरिंग आपण बघतो तर हे सर्व कशामुळे होतं, तर याच कंडिशन्समुळं आपल्याला काय होत असतं, ह्या एनर्जीमध्ये होत असणारे जे डिफरंट रिॲक्शन्स असतील तर त्याच्यामुळे आपल्याला हे बदल दिसून येत असतात. द सोलर एनर्जी दॅट फॉल्स ऑन इंडिया इन 1 minute इज इनफ टू सप्लाय द एनर्जी नीड्स ऑफ अवर कंट्री फॉर 1 day. म्हणजेच ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे की इंडिया जो आपला आहे, इंडियाचा जो एवढा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिनिटसाठी जेवढी एनर्जी फॉल होत असेल, सोलर एनर्जी जी आपली आहे ती एका मिनिटासाठी जेवढी एनर्जी फॉल होतीये आपल्या इंडियाच्या एरियामध्ये, तर तेवढी सारी एनर्जी आपण पूर्ण कंट्रीसाठी, म्हणजे पूर्ण कंट्रीचा जो 1 डेचा नीड आहे किंवा 1 डेसाठी जेवढी एनर्जी तिला लागते ती त्या एका मिनिटाच्या एनर्जी फॉल्स मधून आपल्याला तेवढी एनर्जी अवेलेबल होत असते. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्याला सोलर रेडिएशन्स मधून जी एनर्जी आपल्याला मिळते पहा. मग आपण काय करायचंय की आता आपण रिन्युएबल एनर्जी बघतो, तर ह्या सोलर एनर्जीचा वापर आता आपण कसं करणार की ही एनर्जी आपण कलेक्ट करून ठेवली पाहिजे आणि ह्या एनर्जीचा मग नंतर आपण डिफरंट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करून त्याचा यूज केला पाहिजे. त्यालाच आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतोय ना. तर इथं बघा की इथे आपल्याला खूप कमी प्रमाणात खूप सारी एनर्जी अवेलेबल होते, फक्त आपण त्याला काय केलं पाहिजे, प्रॉपरली कलेक्ट करून मग त्याचे ऍप्लिकेशन केले पाहिजेत. आता जेव्हा आपण सोलर एनर्जी पाहतो तर त्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे की सोलर कॉन्स्टंट. तर सोलर कॉन्स्टंट जे आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी ज्या व्हॅल्यू सांगितल्या की जे आपलं सनचं डायमीटर आहे 1.39 × 10⁶ किलोमीटर आणि अर्थचं डायमीटर 1.27 × 10⁴ किलोमीटर आणि जे डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं बिटवीन अर्थ अँड सन इज 1.5 × 10⁸ किलोमीटर. तर 1.5 × 10⁸ किलोमीटर किती मोठा डिस्टन्स आहे. तर बिकॉज ऑफ अ व्हेरी लार्ज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ द बीम रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम सन ऑन द अर्थ इज ऑलमोस्ट पॅरलल. म्हणजे खूप डिस्टन्स असल्यामुळे, म्हणजे खूप मोठा डिस्टन्स आहे आपल्या अर्थ आणि सनमध्ये, त्यामुळे सनमधून जे काही रेडिएशन्स येत आहेत ते आपल्या अर्थवरती डिरेक्टली पॅरलल रेजमध्ये ते रेडिएशन्स आपल्या अर्थपर्यंत रिसिव्ह केले जातात. द ब्राईटनेस ऑफ द सन वॅरीज फ्रॉम द सेंटर टू एजेस. आता इथं तुम्हाला माहिती आहे आपले अर्थ जे आहे ती स्पेरिकल आहे, तर जे रेज ते फॉल्स होणार आहे तर ते डिफरंट आहेत. म्हणजे अर्थच्या सेंटरपासून अर्थच्या एजेसपर्यंत तो जो सनचा ब्राईटनेस आहे तो वॅरीज होत जातो. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिओग्राफीमध्ये आपण बऱ्यापैकी पाहिलं असेल की जे सेंटर पॉईंट आहे किंवा विषुववृत्तावरती सर्वात जास्त रेज फॉल्स होतात आणि जे ध्रुव आहेत पण त्याला पोल्स म्हणतो, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, तर तिकडे काय होतं, तर टेम्परेचर तिकडे कमी असतं किंवा तिकडे जे आपले रेज आहेत ते काय म्हणतो आपण त्याला, किती एनर्जी कमी प्रमाणामध्ये तिथं ती फॉल होत असते. तर त्याच्यामुळे ब्राईटनेस जो आहे तो सेंटरपासून एजेसकडे डिफरंट प्रमाणामध्ये तिथं आपल्याला अवेलेबल होत असतो. However, for engineering calculations, it is customary to assume that the brightness all over the solar disk in uniform. आणि जेव्हा तुम्हाला काही इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर त्यावेळी मात्र हे जे व्हेरिएशन्स आहेत ब्राईटनेसमध्ये तर ते युनिफॉर्म आहेत असं अज्युम करावं लागतं. अराइज द टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड सोलर कॉन्स्टंट. आणि त्यामुळेच ह्या ॲटमॉस्फिअरमधलं जे आपण म्हणतो युनिफॉर्मली आपल्याला काही कॅल्क्युलेशनसाठी काही अजम्पशन्स करावे लागतात, तर त्याच्यामुळे त्या टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअरचं जेवढे काही व्हॅल्यूज असतील तर त्याला त्या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्यालाच आपण सोलर कॉन्स्टंट असं म्हणतो. द नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्टँडर्ड व्हॅल्यू द सोलर कॉन्स्टंट एक्सप्रेस्ड इन 3 कॉमन युनिट्स. म्हणजे नासाने आपल्याला ह्या सोलर कॉन्स्टंटच्या 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत डिफरंट युनिट्समध्ये. म्हणजे व्हॅल्यू सेमच आहे पण डिफरंट युनिट्समध्ये 3 कॉमन युनिट्समध्ये आपल्याला ही सोलर कॉन्स्टंट दिलेली आहे. फर्स्ट आहे 1.353 किलोवॅट्स पर स्क्वेअर मीटर. त्यानंतर 1.16.5 1 लँगले पर अवर. आता हे जे लँगले आहे तर त्याचंच
ती क्वांटिटी कशी आहे तर 1 लँगले इज इक्वल टू 1 कॅलरी पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही जस्ट किलोवॅट्स लक्षात ठेवलं 1.353 किलोवॅट्स पर स्क्वेअर मीटर इज अ सोलर कॉन्स्टंट किंवा 429.2 B2 पर स्क्वेअर फीट पर आवर. तर हे सोलर कॉन्स्टंट आपल्याला कोणी ठरवून दिलेले, नासाने ठरवून दिलेले सोलर कॉन्स्टंट आहेत. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट आहे सोलर रेडिएशन्स ॲट द अर्थ सरफेस. म्हणजे अर्थ सरफेसवरती जे सोलर रेडिएशन्स फॉल्स होत आहेत तर आपण ते काय करणार आहे तर त्याच्याबद्दल आता बघणार आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा सोलर रेडिएशन्स आपल्या अर्थवरती फॉल्स होतात किंवा ते अराईव्ह होतात तर त्याच्यापैकी बऱ्याचशा प्रमाणातली एनर्जी जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते पुन्हा स्पेसमध्ये. तर पार्ट ऑफ द रेडिएशन इज रिफ्लेक्टेड बॅक इन टू द स्पेस स्पेशली बाय द क्लाउड्समधून ती एनर्जी पुन्हा रिफ्लेक्ट होत असते. त्याचबरोबर द रेडिएशन एंटरिंग द ॲटमॉस्फिअर इज पार्टली ॲब्सॉर्ब बाय मॉलिक्युल्स इन एअर. मी तुम्हाला सांगितलं की काही प्रमाणातली एनर्जी जी काय केली जाते ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फिअरमध्ये, आणि ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतं एअर आहे, डिफरंट गॅसेस अवेलेबल असतात. तर फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन किंवा ओझोन जे आहे, ओझोन म्हणजे O3, ऑक्सिजन O2. ओझोन अँड ऑक्सिजन फॉर्म फ्रॉम ऑक्सिजन ॲब्सॉर्ब नियरली ऑल द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. मग जे तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा सोलर एनर्जीमधून किंवा सोलर रेडिएशन जे आहेत ते डिफरंट काइंडचे असतात. त्याच्यामध्ये UV रेज असतील किंवा अल्ट्राव्हायोलेट त्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे इन्फ्रारेड रेंज असतील किंवा एक्सरे. तर ज्याच्या ते UV रेडिएशन्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम ऑक्सिजन किंवा ओझोन करत असतं. त्याचप्रमाणे वॉटर वेपर्स आणि कार्बन डायऑक्साईड जे आहेत ते ॲब्सॉर्ब सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ इन्फ्रारेड रेंज. म्हणजे इन्फ्रारेड जे रेज आहेत ते कोण ॲब्सॉर्ब करतं, वॉटर वेपर्स जे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहे आणि कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं. तर ऑक्सिजन अँड ओझोन काय ॲब्सॉर्ब करतं UV रेडिएशन, आणि वॉटर वेपर्स अँड कार्बन डायऑक्साईड काय ॲब्सॉर्ब करतं इन्फ्रारेड रेडिएशन्स. पार्ट ऑफ द सोलर रेडिएशन इज स्कॅटर्ड. पहिल्यांदा काय सांगितलं की एकतर भरपूर साऱ्या प्रमाणातली रेडिएशन्स जे आहेत ते रिफ्लेक्ट बॅक इन टू द स्पेस. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं सम एनर्जी ऑर सम पार्ट ऑफ रेडिएशन्स ॲब्सॉर्ब बाय द मॉलिक्युल इन एअर. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑक्सिजन आणि ओझोनबद्दल सांगितलं की ऑक्सिजन आणि ओझोन ॲब्सॉर्ब UV रेज अँड वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब इन्फ्रारेड रेज. आणि त्याच्यानंतर सम पार्ट ऑफ सोलर रेडिएशन इज स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे त्यांची ते काय होतं, स्कॅटर्ड होतं म्हणजे त्याच्या जी डिरेक्शन आहे त्याच्यापासून ते चेंज होतात. इट डिरेक्शन हॅज बीन चेंज. म्हणजे ते जे सोलर रेडिएशन्स आहेत ते स्कॅटर्डची जी सिच्युएशन आपण म्हणतो की स्कॅटर्डिंग झालेलं आहे की एखादा तुम्हाला तिथं मीडियम तिथं आलेलं आहे तर तुमचे रेडिएशन जेव्हा एखाद्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातात तेव्हा ते काय होतात की त्याची डिरेक्शन चेंज होत असते. तर बाय द ड्रॉपलेट्स इन क्लाउड्स, बाय ॲटमॉस्फिअर मॉलिक्युल्स अँड डस्ट पार्टिकल्स. तर हे बघा, जेव्हा व्हॅक्यूम वेगळं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मीडियामधून किंवा सॉलिड मीडिया असेल किंवा मीडियम असेल, मीडियम चेंज झालेलं आहे. सोलर रेडिएशन जेव्हा तुमचे ट्रॅव्हल करणार आहेत तर त्याच्यामध्येच ड्रॉपलेट्स, क्लाउड्समधले ड्रॉपलेट्स असतील किंवा ॲटमॉस्फिअरमधले एअर मॉलिक्युल्स असतील किंवा डस्ट पार्टिकल, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्या सोलर रेडिएशन्सचे स्कॅटरेशन होणार आहे. तर सम पार्ट ऑफ सोलर रेडिएशन इज स्कॅटर्ड, सम पार्ट ऑफ सोलर रेडिएशन इज रिफ्लेक्टेड बॅक, सम पार्ट ऑफ सोलर रेडिएशन इज ॲब्सॉर्ब बाय द मॉलिक्युल इन एअर. ओके. तर सरफेसवरती जेवढे सोलर रेडिएशन्स येतात आहेत तर त्याच्यात ते कशा पद्धतीनं सरफेसवरती त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आहे ते आपल्याला इथं आता दिसतंय. सोलर रेडिएशन दॅट हॅज नॉट बीन ॲब्सॉर्ब ऑर स्कॅटर्ड अँड रिचेस द ग्राउंड डिरेक्टली फ्रॉम द सन इज कॉल्ड डिरेक्ट रेडिएशन ऑर बीम रेडिएशन. आता हा पॉईंट बघा, आपण पाहिलं की काही एनर्जी रिफ्लेक्ट होते, काही एनर्जी ॲब्सॉर्ब होते, काही एनर्जी स्कॅटर्ड होती. तर जी एनर्जी ॲब्सॉर्ब ही होत नाहीये किंवा स्कॅटर्ड ही होत नाहीये पण ती ग्राउंडवरती आपल्या अर्थ सरफेसवरती डिरेक्टली रिचेस डिरेक्टली ऑन द ग्राउंड और सरफेस ऑफ द अर्थ, तर त्याला आपण डिरेक्ट रेडिएशन किंवा बीम रेडिएशन असं म्हणतात. तर ही टर्म तुम्हाला डेफिनेशनसाठी विचारली जाऊ शकते. त्यानंतरची जी टर्म आहे डिफ्यूज रेडिएशन. डिफ्यूज रेडिएशन इज द सोलर रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सन आफ्टर इट्स डिरेक्शन हॅज बीन चेंज्ड बाय रिफ्लेक्शन अँड स्कॅटरिंग बाय ॲटमॉस्फिअर. आता हे जे डिफ्यूज रेडिएशन ही टर्म काय आहे, तर असे सोलर रेडिएशन्स रिसिव्ड फ्रॉम सन आफ्टर डिरेक्शन हॅज बीन, कधी डिरेक्शन चेंज होते जेव्हा ते ॲटमॉस्फिअरमधून स्कॅटर होतात किंवा एकदा ते रिफ्लेक्ट होतात. तर अशी रिफ्लेक्ट अँड स्कॅटर्ड झालेली जी रेडिएशन्स आहेत ते
डिफ्यूज रेडिएशन. आणि ज्या रेडिएशन्स डिरेक्टली अर्थ सरफेसवरती पोहोचतात ते डायरेक्ट रेडिएशन किंवा बीम रेडिएशन. ओके. आणि द सम ऑफ बीम अँड डिफ्यूज रेडिएशन इज रेफर्ड टू टोटल रेडिएशन किंवा ग्लोबल रेडिएशन. समजलं? तर फर्स्ट पार्ट जो होता तो होता डायरेक्ट रेडिएशन. तर डायरेक्ट रेडिएशन म्हणजे जी स्कॅटर्ड किंवा ॲब्सॉर्ब न होता जी डिरेक्टली अर्थ सरफेसवरती रीच करते अशी रेडिएशन डायरेक्ट रेडिएशन. आणि डिफ्यूज रेडिएशन म्हणजे जे रिफ्लेक्ट झालेले किंवा स्कॅटर्ड झालेले असे रेडिएशन. आणि ह्या दोघांची सम म्हणजेच काय, टोटल रेडिएशन किंवा त्याला ग्लोबल रेडिएशन असंही म्हटलं जातं. आता नेक्स्ट पॉइंट आहे की इंस्ट्रुमेंट्स यूज फॉर मेजरिंग सोलर रेडिएशन्स अँड सनशाईन. आता हे जे सोलर रेडिएशन्स आहेत तर त्याचं मेजरिंग करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे सनशाईन जे आहे तर ती सुद्धा आपण मेजर करू शकतो. तर आता सोलर रेडिएशन्स आहेत किंवा ते जे फ्लक्स आहेत, फ्लक्स म्हणजे आपण लाईटसाठी जे म्हणतो फ्लक्स इज अ युनिट of measuring light. तर solar radiation flux is measured with the help of पायरानोमीटर किंवा त्याला पायरिलोनोमीटर असं म्हटलं जातं. पायरानोमीटर किंवा पायरिलिओमीटर. आणि सनशाईनसाठी सनशाईन रेकॉर्डर. जेव्हा फ्लक्स कॅल्क्युलेट करत असता किंवा फ्लक्स मेजर करत असता त्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट आहे की पायरानोमीटर. आणि सनशाईन कॅल्क्युलेट करण्यासाठी सनशाईन रेकॉर्डर. आता इथं बघा, हे आहे पायरानोमीटर. पायरानोमीटर कशासाठी, तर तुम्हाला जेव्हा सोलर रेडिएशन्स कॅल्क्युलेट करायचे असतात किंवा सोलर रेडिएशन्स मेजर करायचे असतात. मेजर्स आयदर ग्लोबल रेडिएशन्स ओव्हर द हेमिस्फेरिकल फील्ड ऑफ व्ह्यू. आता ही जी तुम्हाला खाली डायग्राम दिसते, एका साईडला तुम्हाला त्याची इमेज दाखवलेली आणि एका साईडला डायग्राम दाखवलेली आहे. डायग्राम सर्वांनी ड्रॉ करायची आहे. तर हे जे पायरानोमीटर आहे ते कशासाठी यूज केले जातात, तर ग्लोबल रेडिएशन्स किंवा तुमचे जे सोलर रेडिएशन फ्लक्स आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर ग्लोबल रेडिएशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की जे डिफ्यूज रेडिएशन असतील किंवा जे डायरेक्ट रेडिएशन असतील त्यांचं टोटल किंवा सम ऑफ द डिफ्यूज रेडिएशन अँड डायरेक्ट रेडिएशन इज कॉल्ड एज ग्लोबल रेडिएशन. तर आता ह्या पॅरानोमीटर मध्ये असतं तर तिचं ब्लॅक म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लॅक सरफेस असतो. इथं बघा, ब्लॅक बॉडी. इट कन्सिस्ट ए ब्लॅक सरफेस विच हिट्स अप वेन एक्सपोज टू सोलर रेडिएशन. म्हणजे त्याच्यावरती काय होतं की आता इथे इमेजमध्ये बघा, इथं तुम्हाला ब्लॅक सरफेस दिसणार नाही पण वरती दोन हेमिस्फिअर दिसतील जे ग्लासमध्ये आहेत. हेमिस्फिअर सम डिस्टन्स त्याच्यामध्ये आहे. जी पहिली आतली जे आहे किंवा जो आतला हेमिस्फिअर आहे तो 30 mm च्या डायमीटरचा आहे आणि बाहेरचा जो आहे तो 50 mm च्या डायमीटरचा हेमिस्फिअर आहे. किंवा त्यालाच प्रोटेक्टेड लेन्स, ह्या ज्या लेन्स लावलेल्या आहेत, दोन लेन्स आहेत. फर्स्ट इज हॅव्हिंग डायमीटर 30 mm आणि आउटर साइड हॅव्हिंग 50 mm डायमीटर. ओके. ऑप्टिकल ग्लासेस इथं आपण यूज केलेले आहेत. आणि इथं काय, ब्लॅक बॉडी जी काय केलं जातं त्याच्यामध्ये सोलर रेडिएशन्स काय केले जाणार आहेत, ॲब्सॉर्ब केले जाणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्लॅक कलर किंवा ब्लॅक इज अ गुड ॲब्सॉर्बर ऑफ सोलर रेडिएशन्स. ओके. मग इथं काय होणार आहे की जेव्हा सोलर रेडिएशन्स, आता हे जी बॉडी आहे, ब्लॅक बॉडी आहे किंवा ब्लॅक सरफेस जो आहे तो फुल्ली काय केलेला आहे की सोलर रेडिएशन्ससाठी एक्सपोज केलेला आहे. कारण की पूर्ण सोलर रेडिएशन्स काय होणार आहेत, त्या लेन्सवरून किंवा त्या ऑप्टिकल ग्लासवरून काय केले जाणार आहेत, आतमध्ये त्या ब्लॅक बॉडीकडे खेचले जाणार आहेत. तर जेव्हा इट्स टेम्परेचर इन्क्रीज अंटिल द रेट ऑफ हीट गेन बाय द सोलर रेडिएशन, म्हणजे हीट रेट जो आहे तो गेन करेपर्यंत ते सोलर रेडिएशन्स काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि तिथलं काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे बाय द लॉस ऑफ कन्व्हेक्शन, कंडक्शन अँड रेडिएशन. ह्या तीन टर्म्स आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ते एनर्जीचे ट्रान्समिशनसाठीच्या ज्या टर्म्स आहेत त्या आहेत. तर त्याच्या थ्रू काय होणार आहे की ही जी सोलर एनर्जी आहे ती हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ब्लॅक बॉडी काय करणार आहे, ती ॲब्सॉर्ब करणार आहे, जेणेकरून टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे. द हॉट जंक्शन ऑफ द थर्मोपाईल आर अटॅच टू द ब्लॅक बॉडी. तर इथं थर्मोकपल बघा प्रोव्हाइड केलेलं आहे. थर्मोकपल काय करत असतं की तुमचं टेम्परेचर जे आहे ते मेजर करण्यासाठी त्याला आपल्याला हेल्प होते. किंवा फॉर मेजरिंग द टेम्परेचर वी यूज्ड हिअर थर्मोकपल. आता ॲज अ रिझल्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्याच्यामध्ये EMF, तुमचं EMF जेव्हा जनरेट होतं तर त्या EMFची व्हॅल्यू 0 to 10 मेगा वोल्ट
आपण हे जे व्होल्टेज आपल्याला फायनली जे मिळणार आहे ते 0 to 10 मेगा वोल्ट पर्यंत असणार आहे. तर इथं बघा सोलर रेडिएशन आले ब्लॅक बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केले. सोलर रेडिएशन ब्लॅक बॉडीवरती ॲब्सॉर्ब केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर नंतर आपण जे थर्मोकपल यूज केलेलं आहे तर थर्मोकपल नंतर आपण जे फायनली रिझल्टमध्ये आपल्याला जे व्होल्टेज मिळणार आहे तर ते 0 to 10 मेगा वोल्ट असणार आहे. आणि ते रेकॉर्ड जे आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामधली जी व्हॅल्यू असणार आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो की म्हणजे सोलर रेडिएशन्स किती असणार आहेत ते तिथं मेजर करता येतात. सम पिरियड्स एक ठरवलेला असतो तिथं की या पिरियडपर्यंत आपण किती रेडिएशन्स मेजर करू शकतो की 1 आवरमध्ये एवढे रेडिएशन्स कॅल्क्युलेट केले किंवा 1 मिनिटसाठी असेल. अशा पद्धतीने हे पायरोनोमीटर प्रोव्हाइड केलेलं असतं किंवा पायरोनोमीटरवरून आपण सोलर रेडिएशन मेजर करू शकतो. तर इथं बघा इन्स्ट्रुमेंटमध्ये डायग्राम जेव्हा काढाल तेव्हा लेन्सेस आहेत, 2 ऑप्टिकल लेन्सेस आहेत. त्याच्यानंतर तुमची ब्लॅक बॉडी किंवा ब्लॅक ऑब्जेक्ट म्हणू शकतो आपण त्याला, ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर खाली थर्मोकपल लावलेला आहे. थर्मोकपलमधूनच आपल्याला ते व्होल्टेज कॅल्क्युलेट करता येणार आहे. तर हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट जे आहे तुम्हाला व्यवस्थित डायग्राम काढायचे विच इज युजफुल फॉर मेजरिंग ग्लोबल और डिफ्युजन रेडिएशन्स. ओके, पायरोनोमीटर इज युज्ड फॉर मेजरिंग सोलर रेडिएशन फ्लक्स. तुम्हाला जे डायमीटर सांगितलेलं होतं 30 mm चे डायमीटर असते आतल्या हेमिस्फिअरचे आणि बाहेरच्या हेमिस्फिअरचे डायमीटर असते 50 mm. आता जेव्हा हे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो तर हे कितपत काय म्हणतात त्याचा जो यूज आहे ते कितपत ते आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू सांगतात तर +-2% ओनली. तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथं त्या इन्स्ट्रुमेंटमधून पायरोनोमीटरमधून व्हॅल्यू समजते. आता हे झालं फ्लक्स मेजरमेंट. त्याच्यानंतर सनशाईन रेकॉर्डर. सनशाईन रेकॉर्डरसाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात तर तुम्हाला सनशाईन मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात ते सनशाईन रेकॉर्डर. आता सनशाईन रेकॉर्डरमध्ये बघा काय काय आहे. तर सनशाईन जी कॅल्क्युलेट करतो आपण द ड्युरेशन ऑफ ब्राईट सनशाईन इन अ डे इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ सनशाईन रेकॉर्डर. जे एका दिवसातलं ब्राईटनेस किंवा एका दिवसातलं ब्राईट सनशाईनचं ड्युरेशन जे आपण चेक करतो तर त्याच्यासाठी सनशाईन रेकॉर्डर यूज केलं जातं. तर याच्यामध्ये एक ग्लासचा स्पियर आहे, त्याचबरोबर स्पेरिकल मेटल बाउल सेक्शन आहे. इथं तो जो स्पियर आहे तो काय होतो रोटेट होत असतो. त्याचप्रमाणे आता इथं बघा सनरेज आर फोकस्ड बाय द ग्लास स्पियर. म्हणजे हे जे ग्लास स्पियर जे आहे त्याच्यावरती पूर्ण सनरेज जे आहेत ते काय केले जातात फोकस केले जातात. आता ग्लासमधून ते सनरेज पूर्ण सेंटरला आपण काय करतो फोकस करायचे. त्याचनंतर जे कार्ड स्ट्रीप आहे टू द पॉइंट ऑन ए कार्ड स्ट्रीप हेल इन ग्रूव्स इन स्पेरिकल बाउल. म्हणजे आता एक स्पेरिकल बाउल आहे त्याच्यामध्ये कार्ड स्ट्रीप आहे. इथं बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की एक स्ट्रीप आहे दिसते, ही कार्ड स्ट्रीप आहे. इथं डायग्राम मध्ये नाहीये पण इमेज मध्ये तुम्हाला दिसेल. तर तिथं काय करायची आहे की ते सनरेज जे आहे आर फोकस्ड बाय द ग्लास स्पियर टू ए पॉइंट ऑन ए कार्ड स्ट्रीप हेल्ड इन अ ग्रूव इन अ स्पेरिकल बाउल माउंटेड concentrically with the spear. Whenever there is bright sunshine, the image form in intense enough to burn a spot on a cord strip. एक मिनिट. हॅलो, हां सर. ओके, आपण सनशाईन रेकॉर्डर बघत होतो. सनशाईन रेकॉर्डरमध्ये काय असतं एक ग्लासचा स्पियर असतो. त्याचप्रमाणे हे जे हेमिस्फिअरिकल जे मेटल तुम्हाला हे दिसतंय तर त्याच्यावरती जी कॉर्ड स्ट्रीप आहे तर त्या इथं काय होत असतं जेव्हा सोलर रेडिएशन्स फॉल होतात त्या स्पिअरवरती ग्लास स्पिअरवरती तर ते फोकस केले जातात आणि तो जो फोकस पॉइंट आहे तो ह्या स्ट्रीपवरती पडत असतो. आणि ह्या स्ट्रीपवरती काय होतं की इंटेन्सिटी जशी असेल त्या
त्यानुसार तिथं मग ते बर्न व्हायला लागतं ते स्ट्रीप, आणि मग त्याच्यानुसार तुमचा सोलर किंवा सन जो आहे जसा जसा मुवमेंट करेल किंवा जसं जसं तो ईस्ट पासून वेस्टकडे तो काय होणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे किंवा मूव्ह होणार आहे, तर त्याच पद्धतीनं त्या स्ट्रीपवरती ते बर्निंग पॅच जो आहे तो त्याच्यावरती आपल्याला दिसणार आहे, ती इमेज तिथे दिसणार आहे. आणि तो जो बर्न स्ट्रेस आहे, द बर्न स्ट्रेस हुज लेंथ इज प्रोपोर्शनल टू द ड्युरेशन ऑफ सनशाईन, तर ती स्ट्रीपवरतीचा जो बर्न काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रेस असणार आहे बर्न केलेला, बर्न होत, तर त्याच्यावरून आपण ड्युरेशन सनशाईनची कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इट इज अ प्रोपोर्शनल टू द ड्युरेशन ऑफ टाइम. तर आपण काय करू शकतो की सनशाईनचं ड्युरेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो इन अ डे. ओके, तर हे सनशाईन रेकॉर्डर आहे. डायग्राम ग्लास स्पेअर आहे, कार्ड स्ट्रीप आहे, त्याचप्रमाणे स्पेरिकल मेटल बाउल सेक्शन जे आहे ज्याच्यावरती कार्ड स्ट्रीप तो माउंट केलेली असते आणि खाली प्लॅटफॉर्म आहे. हे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यावरून आपण काय करतो, सनशाईन कॅल्क्युलेट करत असतो किंवा मेजर करत असतो. ओके, तर आता आपण सोलर रेडिएशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय पाहिलं होतं, पॅरानोमीटर, आणि सनशाईन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पाहिलं होतं की सनशाईन रेकॉर्डर. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप साऱ्या प्रमाणात जेव्हा सोलर एनर्जी आपल्या अर्थ सरफेसवरती फॉल होत असते, तर त्यामध्ये तुम्हाला की एका मिनिटामध्ये जेवढी सोलर रेडिएशन आपल्या इंडियावरती फॉल्स होतात, तर ती एनर्जी जर आपण कॅल्क्युलेट केली तर त्याचा आपण यूज इतक्या प्रमाणात करू शकतो की पूर्ण कंट्रीमध्ये 1 डेचं जेवढं नीड आहे आपल्या एनर्जीसाठीचा, तो सर्व आपण त्याच्यामार्फत तेवढ्यासाठी तर आपण जे सोलर जे आहे ते एनर्जी काय केली पाहिजे, कॅल्क्युलेट करून ठेवली पाहिजे किंवा कलेक्ट करून ठेवली पाहिजे. तर त्याच्यासाठी सोलर कलेक्टर्स यूज केले जातात. आता सोलर कलेक्टर्स म्हणजे काय, a device which collects or concentrate solar radiation from the sun. सन कडून एनर्जी, सोलर एनर्जी किंवा सोलर रेडिएशन्सला कलेक्ट करण्याचं काम जे करतं त्याला सोलर रेडिएशन असे म्हणतात. प्रायमरीली युज्ड फॉर ऍक्टिव्ह सोलर हिटिंग अँड अलाउ फॉर हिटिंग ऑफ वॉटर फॉर पर्सनल यूज. आता सोलर कलेक्टर्स जे आहेत त्याचं मेन फंक्शन काय आहे, ते प्रायमरी कशासाठी यूज केले जातात, तर सोलर हिटिंगसाठी. की तुम्ही मस्त बऱ्यापैकी सगळ्यांनी पाहिले असतील की सोलर हे वॉटर हीटर, सोलर वॉटर हीटरमध्ये सोलर कलेक्टर्सचा खूप साऱ्या प्रमाणात वापर केला जातो किंवा तुमचे सोलर पॅनल्स असतील. सोलर कलेक्टर जे आहेत ते मोस्टली वॉटर हिटिंगसाठी किंवा सोलर हिटिंगसाठीच यूज केले जातात. वॉटर हिटिंग जे आहे, हिटिंग ऑफ वॉटर पर्सनल यूजसाठी यूज केले जातात. आता हे जे सोलर कलेक्टर्स आहेत ते काय केले जातात, रूफवरती माउंट केले जातात. These collectors are mounted on the roof and must be very sturdy as they are exposed to different weather condition. आता हे कलेक्टर्स जे आहेत ते अशा पद्धतीनं माउंट केले जातात रूफवरती की ते फुल्ली एक्सपोज झाले पाहिजे, सनशाईन किंवा सोलर एनर्जी फुल्ली त्यांनी ॲब्सॉर्ब केली पाहिजे, त्यासाठी ते फुल एक्सपोज झाले पाहिजेत इन डिफरंट वेदर कंडिशन. तुम्ही त्याचे ॲडजस्टमेंट करू शकता. स्लोपी पोझिशनमध्ये जे हे कलेक्टर जे आहेत ते तिथं कन्स्ट्रक्ट केले जातात किंवा तिथं ते प्लेस केले जातात. अल्टरनेटिव्ह फॉर ट्रॅडिशनल डोमेस्टिक वॉटर हिटिंग. तर सोलर कलेक्टर्स इज ए अल्टरनेटिव्ह, म्हणजे आपले जे ट्रॅडिशनल वॉटर हिटिंग ज्या पद्धती आहेत, तर मी आता पाहिले असतील की बऱ्याच ठिकाणी चुलीवरती पाणी तापवतात किंवा तुमचे जे बंब वगैरे असतील तर त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून आपण हे सोलर कलेक्टर्सचा वापर करून वॉटर हिटिंग करू शकतो, पोटेन्शियली रिड्युसिंग एनर्जी कॉस्ट ओव्हर टाइम. त्याचप्रमाणे तुम्ही इथं एनर्जीसाठीचा जो कॉस्ट असेल आणि जो टाइम असेल तो तिथे काय करू शकता, रिड्यूस करू शकता. म्हणजेच इथं तुम्हाला फायदा असा आहे की तुम्ही ट्रॅडिशनल जे वॉटर हिटिंग सिस्टीम्स आहेत त्याच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह म्हणून याचा वापर करून एनर्जीसाठीचा कॉस्ट असेल किंवा त्याचा जो टाइम असेल तर तो तिथं बचत करू शकता. ॲज वेल ॲज इन डोमेस्टिक सेटिंग अ लार्ज नंबर ऑफ these collectors can be combined in an array and used to generate electricity in solar thermal power plant. तर इथं काय केलं जातं, हे जे कलेक्टर्स आहेत डिफरंट टाईप्सचे कलेक्टर, तर ते एकमेकांना जोडून, तर त्याला आपण ॲरेज असं म्हणतात,
तर हे असे ॲरेज काय करायचे, प्लेस करायचे आणि त्याच्यामधून जी सोलर एनर्जी कॅल्क्युलेट करून किंवा सोलर एनर्जी कलेक्ट करून त्याचं पुन्हा इलेक्ट्रिसिटीमध्ये जनरेशन केलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. इन डोमेस्टिकसाठी म्हणजे डोमेस्टिक पर्पजसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सोलर कलेक्टरमधून एनर्जी कलेक्ट करून त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करून त्याचा तुम्ही डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करू शकता. 1 मिनिट वेट करायचं आहे. ओके, तर आपण आता सोलर कलेक्टर्स बघतोय. सोलर कलेक्टर्सचे पण डिफरंट टाइप्स आहेत. वेगवेगळ्या टाइपचे सोलर कलेक्टर्स अवेलेबल आहेत. इन जनरल देअर इज सम मटेरियल दॅट इज यूज टू कलेक्ट अँड फोकस एनर्जी फ्रॉम द सन अँड यूज इट टू हीट वॉटर. म्हणजे सोलर कलेक्टर्समध्ये सम मटेरियल म्हणजे आता कोणतं मटेरियल आहे की सोलर एनर्जी जी आहे ती ॲब्झॉर्ब करण्यासाठी ब्लॅक मटेरियल यूज केलं जातं किंवा ब्लॅक प्लेट्स असतील किंवा त्याला ॲब्झॉर्बर प्लेट्स असं म्हणतात. तर अशा पद्धतीचे प्लेट्स असतील किंवा पाईप्स असतील अशा त्या यूज केल्या जातात फॉर कलेक्टिंग सोलर रेडिएशन्स. द सिम्पलेस्ट ऑफ दीज डिव्हाइसेस यूज्ड अ ब्लॅक मटेरियल सराउंडिंग पाईप्स दॅट वॉटर फ्लोज थ्रू. तर इथं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की वॉटर हिटिंगसाठी सोलर कलेक्टर्स मोस्टली यूज केले जातात, तर त्यामध्ये वॉटर हिटिंगसाठी ज्या पाईप्स असतात ज्याच्यामधून वॉटर फ्लो होत असतं तर त्याच्या सराउंडिंग ब्लॅक मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असतं. तर तुम्हाला एक एक करत थोडं समजेल की कशा पद्धतीचे सोलर कलेक्टर्स अवेलेबल आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या टाईपचे. तर द ब्लॅक मटेरियल ॲब्सॉर्ब द सोलर रेडिएशन्स व्हेरी वेल. तुम्हाला माहिती आहे की ब्लॅक मटेरियल ॲब्सॉर्ब सोलर रेडिएशन्स ॲज अ मटेरियल हिट्स ऑफ द वॉटर इट सराउंड्स. आणि जेव्हा ते सोलर रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करतं तर त्यांच्या थ्रू काय होतं की टेम्परेचर किंवा त्याच्यामध्ये हीट एनर्जी अवेलेबल होते आणि त्याच्यातून जे वॉटर आहे ते हीट केलं जातं. This is a very simple design, but collectors can get very complex. Absorber plates can be used if a high temperature increases, but generally devices that use reflective material to focus sunlight result in greater temperature increases. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल तर तिथं रिफ्लेक्टिव्ह मटेरियल यूज केलं जातं. आणि ज्यामध्ये तुम्हाला ॲब्सॉर्बर प्लेट जरी तुम्ही यूज केला तरी तिथं तुम्हाला हाय टेम्परेचर तुम्हाला अवेलेबल होणार आहे, पण जनरली रिफ्लेक्टिव्ह मटेरियल यूज केलं जातं. तर आता त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे. फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्येच बघा नावात दिसेल की तुम्हाला इथे एक फ्लॅट प्लेट आहे आणि ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर दीज कलेक्टर्स आर सिम्पली मेटल बॉक्स. एक सिम्पल मेटल बॉक्स आहे, फ्लॅट मेटल बॉक्स दॅट हॅव सम सॉर्ट ऑफ ट्रान्सपरंट ग्लेझिंग ॲज अ कवर ऑन टॉप. आता इथं काय आहे की एक ट्रान्सपरंट ग्लेझिंग आहे. इकडे बघा ट्रान्सपरंट ग्लेझिंग आहे, मेटलचं बॉक्स आहे आणि त्याचप्रमाणे एक ॲब्सॉर्बर डार्क कलर्ड ॲब्सॉर्बर प्लेट आहे. ही जी प्लेट दिसते तुम्हाला डार्क कलर्ड ॲब्सॉर्बर प्लेट आहे. ह्या फिगरमध्ये बघा ॲब्सॉर्बर प्लेट आहे. त्याच
तर ही सर्वात वरती हा जो मेटल बॉक्स आहे त्याच्यावरती ग्लेझिंग फ्रेम आहे, त्याच्या आतमध्ये ह्या पाईप्स आहेत तुमच्या इन्सुलेशन केलेल्या. त्याचप्रमाणे सॉरी, हे जे आहे ते इन्सुलेशन आहे आणि ह्या ज्या व्हाईट कलरच्या पाईप्स आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्लो ट्यूब्स. ओके, हे फ्लो ट्यूब्स आहेत. पुन्हा हे ऍब्सॉर्बर प्लेट आहे जी डार्क कलरमध्ये आहे. त्यानंतर इन्सुलेशन आहे, जेणेकरून तुमचे जे रेडिएशन्स कलेक्ट केल्यानंतर ते पुन्हा बाहेर जाऊ नये यासाठी इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मेटल बॉक्सला. आणि टॉपला काय ग्लेझिंग कशासाठी, तर आता तुम्हाला तिथं ट्रान्सपरंट मटेरियल यूज केलं पाहिजे, जेणेकरून त्या ट्रान्सपरंट मटेरियलवरती सोलर रेडिएशन्स फॉल्स होणार आहेत आणि ते कुठे कलेक्ट केले जाणार आहेत ऍब्सॉर्बर प्लेटवरती. आणि जी ऍब्सॉर्बर प्लेट आहे ती डार्क कलर असते, मोस्टली इन ब्लॅक कलर, बिकॉज ब्लॅक इज अ गुड ऍब्सॉर्बर ऑफ लाईट और solar energy. The sides and bottoms of the collectors are usually covered with insulation to minimize heat losses to other part of the collector. तर तुम्हाला आताच पॉईंट सांगितला की इथं इन्सुलेशन का प्रोव्हाइड केलेले आहेत, तर टू मिनिमाइज हीट लॉसेस टू ऑर्डर पार्ट ऑफ कलेक्टर. तर अदर पार्ट म्हणजे त्या कलेक्टरमधून बाहेर हीट लॉस होऊ नये यासाठी इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. सोलर रेडिएशन्स पासेस थ्रू द ट्रान्सपरंट ग्लेझिंग मटेरियल अँड हिट्स द ऍब्सॉर्बर प्लेट. जेव्हा सोलर रेडिएशन्स आहेत तर ते जेव्हा फॉल होतात त्या प्लेटवरती, तर त्या ट्रान्सपरंट मटेरियलवरून, आता इथं एक वरती डायग्राम आहे तुम्हाला, तिथं हा साईड व्ह्यू आहे त्याच्यावरून दिसेल की सोलर रेडिएशन ट्रान्सपरंट ग्लेझिंगवरती फॉल होणार आहेत आणि त्याच्यानंतर ते कुठे ऍब्सॉर्ब केले जाणार आहेत, ह्या ब्लॅक प्लेटवरती किंवा तुमचे जे ऍब्सॉर्बर प्लेट आहे त्याच्यावरती ते कलेक्ट केले जाणार आहेत किंवा ऍब्सॉर्ब केले जाणार आहेत. दिस प्लेट heats up and transferring the heat to either water or air that is held between the glazing and absorber plate. तर आता इथं बघा, ह्या ट्यूब्सच्या नंतर हे ऍब्सॉर्बर प्लेट जी आहे आणि त्याच्यापासून ग्लेझिंग, तर इथं मध्ये जो स्पेस आहे तर त्याच्यामध्ये जी काही वॉटर असेल किंवा एअर असेल तर ती काय होणार आहे, ते गरम होणार आहे, ते हीट्स अप. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं रेडिएशन्स आहेत, तर सोलर रेडिएशनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, हीटमध्ये झालेलं आहे. तर समटाइम्स दोज ऍब्सॉर्बर प्लेट्स आर पेंटेड विथ स्पेशल कोटिंग्स डिझाईन टू ऍब्सॉर्ब अँड रिटेन हीट बेटर दॅन ट्रॅडिशनल ब्लॅक पेंट. तुम्हाला मगाशी जो पॉईंट सांगितला तोच आहे की हे ऍब्सॉर्बर प्लेट जे आहे त्याला कलर केलेलं असतं किंवा ते पेंटेड असतात, स्पेशल कोटिंग असतं त्याला, किंवा ब्लॅक कलरनी पेंट केलेलं असतं. ट्रॅडिशनल मेथड जी आहे ती आहे की ब्लॅक कलरनी पेंट केलेलं असतं. These plates are usually made of the metal that is good conductor, usually copper or aluminum. तर हे जे मेटलचे बॉक्स आहेत ते मोस्टली कॉपरचे किंवा अल्युमिनियमचे बनलेले असतात. फ्लॅट प्लेट कलेक्टर आपण बघतोय, इट इज अ टाईप ऑफ सोलर कलेक्टर. आता याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित डायग्राम एकदा बघून घ्या. मेटल बॉक्स असतो, त्याच्यामध्ये ग्लेझिंग, त्याच्यानंतर फ्लो ट्यूब्स, त्याच्यानंतर ऍब्सॉर्बर प्लेट, इन्सुलेशन, आउटर कनेक्शन आणि इनर कनेक्शन. आता इथं बघा, तुम्हाला हे सांगते की आउटर आणि इनर कनेक्शन म्हणजे काय आहे. ह्या फ्लो ट्यूब्स ज्या आहेत तर त्याच्यामधून काय होत असतं की वॉटर फ्लो होत असतं, कारण की आपल्याला इथं काय करायचं, वॉटर हिटिंग करायचं. वॉटर हिटिंगसाठीच आपण मोस्टली सोलर कलेक्टर यूज करतो. तर तुम्ही वॉटर हिटर जर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये असे ट्यूब्स असतात, तर त्याच्यामधून वॉटर फ्लो होत असतात. तर इथं कसं प्रोसिजर होणार आहे, जेव्हा सोलर रेडिएशन्स ह्या ग्लेझिंगवरती फॉल्स होणार आहे तर त्या ट्रान्सपरंट मटेरियलमधून ते आत जाणार आहे आणि ते कुठं कलेक्ट केलं जाणार किंवा ऍब्सॉर्ब केले जाणार, ऍब्सॉर्बर प्लेटमध्ये, जी ब्लॅक कलरनी पेंट केलेली आहे किंवा त्याला स्पेशल कोटिंग केलेलं असेल. तर ह्या ऍब्सॉर्बर प्लेटवरती जेव्हा हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते, तर ह्या ट्यूब्सच्या आणि त्या ग्लेझिंगच्या किंवा त्या ऍब्सॉर्बर मटेरियल, त्या बॉक्समधली जी सगळी स्पेस आहे त्याच्यामध्ये जे काही एअर असेल किंवा वॉटर जे असेल तर ते काय होणार आहे, हिटेड होणार आहे. आणि ते गरम झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की इथून जे आपण कोल्ड वॉटर इन्सर्ट करणार आहे ह्या इनलेट कनेक्शन मधून, आणि ते कोल्ड वॉटर आपल्याला पुन्हा हे सगळं जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर, जी हीट डेव्हलप झाल्यानंतर ते पाणी गरम होणार आहे आणि नंतर ते हॉट वॉटर आपल्याला इथं आउट कनेक्शन मधून आपल्याला इथून हॉट वॉटर आपल्याला अवेलेबल होणार आहे. तर वॉटर हीटरमध्ये आपण ह्या पद्धतीचे फ्लॅट प्लेट कलेक्टर्स यूज करू शकतो. तर हा झाला फर्स्ट टाईप, फ्लॅट प्लेट कलेक्टर्स. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे किंवा नेक्स्ट टाईप जो आहे कलेक्टरचा, तर तो आहे इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर. मोस्टली इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स यूज केले जातात. तर कोणाच्या घरी सोलर वॉटर हीटर असतील तर त्यांच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं इव्हॅक्युएटेड ट्यूब्स असतात. आता इव्हॅक्युएटेड ट्यूब्स मध्ये पहा, तर इथं काय आहे, दिस टाईप ऑफ सोलर कलेक्टर्स यूज अ सेरीज ऑफ इव्हॅक्युएटेड ट्यूब टू हीट वॉटर फॉर यूज. म्हणजे या टाईपच्या सोलर
कलेक्टरमध्ये काय केलं जातं की इव्हॅक्युएटेड ट्यूब्स ज्या आहेत त्या यूज केल्या जातात फॉर कलेक्शन. म्हणजे ज्याच्यातून काय होतं की वॉटर तिथून सप्लाय केलं जातं किंवा वॉटरचा जो फ्लो असतो, पण त्याच्यातून नंतर काय आपण करतो की त्या कोल्ड वॉटरचं हॉट वॉटरमध्ये रूपांतरण करणार आहे. दीज ट्यूब्स युटिलाइज्ड अ व्हॅक्यूम ऑर इव्हॅक्युएटेड स्पेस टू कॅप्चर द सन एनर्जी व्हाईल मिनिमायझिंग द लॉस ऑफ हीट अराउंड द सराउंडिंग ऑफ पाईप. इव्हॅक्युएटेड ट्यूब म्हणजे नेमकं काय असतं बघा, की ह्या ट्यूबमध्ये एकच ट्यूब नसते, तर ह्याला भरपूर सारे सराउंडिंग्स किंवा भरपूर सारे लेयर्स असतात. एक आउटर लेयर असतो, आउटर ग्लास ट्यूब. क्रॉस सेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल ह्या ट्यूबचा, तर इथं बघा आउटर ग्लास ट्यूब, त्याच्या आतमध्ये एक ॲब्झॉर्बिंग कोटिंग असतं. ॲब्झॉर्बिंग कोटिंग इज मोस्टली इन ब्लॅक कलर. त्याच्या आतमध्ये सुद्धा एक इनर ग्लास ट्यूब असते आणि त्याच्या आतमध्ये फ्लुइड ट्यूब्स असतात 2. आणि जे तुमचं फ्लुइड ट्यूब्स आणि ॲब्झॉर्बिंग प्लेटच्या मध्ये एक कॉपर शीट असते. आता जी बाहेरची ग्लास ट्यूब आहे, आउटर ग्लास ट्यूब आणि इनर ग्लास ट्यूब जे आहे, तर त्याच्यामध्ये ही जी स्पेस तयार झालेली आहे त्याला इव्हॅक्युएटेड स्पेस असं म्हणतात. म्हणजे इथं टोटल व्हॅक्यूम असतं. तुमचा जो काही आतमध्ये टेम्परेचर जे किंवा हॉट वॉटर जे आहे, तर त्याच्यातला जो टेम्परेचर किंवा त्याच्यातलं जे हीट आहे तो लॉस होत नाही बिलकुल. तर त्यासाठी हे इव्हॅक्युएटेड टाईपचे ट्यूब कलेक्टर्स यूज केले जातात. आता they have a inner metal tube which act as an absorber plate which is connected to the heat pipe to carry the heat collected from sun to water. This heat pipe is essentially a pipe where the fluid contents are under very particular pressure. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सुद्धा एक आउटलेट आणि इनलेट आहे बघा, किंवा इनफ्लो आणि आउटफ्लो आहे. इनफ्लो मधून आपण कोल्ड वॉटर त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे आणि जे आपलं कोल्ड वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ते हॉट वॉटर आपल्याला इथं ह्या आउटफ्लो मधून आपल्याला अवेलेबल होणार आहे. तर ह्या ज्या ट्यूब्स आहेत, इव्हॅक्युएटेड ट्यूब्स इथं प्रोव्हाइड केल्या आहेत. तर हे बघा, इव्हॅक्युएटेड ट्यूब्स एका बॉक्समध्ये प्लेस केलेल्या आहेत. ही तुम्हाला जी इमेज दिसते, तर अशा पद्धतीनं तिथं असतं एक तो बॉक्स असतो, त्याला इव्हॅक्युएटेड ट्यूब्स काय केलेले असतात, तिथं पॅरलली एकमेकांना कनेक्ट केलेलं असतात आणि त्या ट्यूब्समधून काय होत असतं, वॉटर फ्लो होत असतं. एका साईडला इनफ्लो आणि एका साईडला आउटफ्लो असतो. इनफ्लो मधून कोल्ड वॉटर जे आहे ते त्याच्यामध्ये एंटर करणार आहे. आणि आता याच्यामधील जे कन्स्ट्रक्शन आपण बघितलं की ग्लास ट्यूब आहे आउटर साईडला, तर ग्लासवरती काय होणार आहे, सोलर रेडिएशन फॉल होणार आहे. सोलर रेडिएशन फॉर्म झाल्यानंतर ॲब्सॉर्बिंग कोटिंग आहे. ॲब्सॉर्बिंग कोटिंग काय करणार की ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करणार आणि त्याच पद्धतीनं मग तुमचं इन्क्रीज होणार आहे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सोलर रेडिएशनचं हीट एनर्जीमध्ये रूपांतर झालं आणि जे तुमच्या पाईपमधलं जे कोल्ड वॉटर आहे ते सुद्धा, त्याचं सुद्धा टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि नंतर हे इन्क्रीज झालेलं टेम्परेचर आहे किंवा हे हॉट वॉटर आहे, त्याच्यातून पुन्हा हीट लॉस होऊ नये यासाठी ही इव्हॅक्युएटेड स्पेस इथं बनवलेली आहे. आणि हे हॉट वॉटर नंतर आउटफ्लो कनेक्शनला कलेक्ट केलं जातं. अशा पद्धतीनं इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स यूज केल्या जातात. तर मोस्टली सोलर वॉटर हीटरमध्ये जर कुठल्या पद्धतीचे कलेक्टर यूज करत असतील तर इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स मोस्टली यूज केल्या जातात. तिसरा जो टाईप आहे तो आहे लाईन फोकस कलेक्टर्स. आता लाईन फोकस कलेक्टर्स म्हणजे काय बघा, दीज कलेक्टर्स समटाइम्स नोन ॲज पॅराबोलिक ट्रफ्स. इथं तुमच्या डायग्राममध्येच लक्षात येईल की काही पॅराबोलिक शेपमधले ट्रफ्स आहेत. used highly reflective material to collect and concentrate the heat energy from radiations. आता हे जे पॅराबोलिक शेप मधले ट्रफ्स आहेत, तर ह्याचा काय यूज करतो आपण, जी सोलर रेडिएशन असेल किंवा सोलर मधून मिळणारी जी हीट आहे ती कलेक्ट करायची किंवा कॉन्सन्ट्रेट करायची, टू कॉन्सन्ट्रेट और कलेक्ट द हीट एनर्जी फ्रॉम सोलर रेडिएशन्स. दीज कलेक्टर्स आर कंपोज्ड ऑफ पॅराबोलिकली शेप्ड रिफ्लेक्टिव्ह सेक्शन कनेक्टेड इन टू द लॉंग ट्रफ. तर हे पॅराबॉलिकल शेपमधले ट्रफ जे आहेत ते काय केलेलं असतात की एका सोबत एक असेच कंटिन्युअसली काय केलेलं जातं, कंपोज केले जातात आणि एक लॉंग ट्रफ तिथं बनवला जातो की एक पॅराबोलिक ट्रफ आहे तर त्याच्यासोबतच दुसरा पॅराबोलिक ट्रफ असं करत करत एक लॉंग असा ट्रफ तिथं बनवला जातो. ए पाईप दॅट center of trough so that sunlight collected by the reflective material is focused on the pipe. आता ही जी पाईप दिसते तुम्हाला, बरोबर सेंटरला जी पाईप आहे त्याच्यामधून वॉटर फ्लो केलं जातं किंवा ही सेंटरला प्लेस केलेली असते, कारण की ह्या पॅराबोलिक शेपवरती जेवढे काही सोलर रेडिएशन्स फॉल्स होणार आहेत
तर ते काय होणार आहेत, एका पॉईंटवरती फोकस होणार आहेत आणि ते रेडिएशन्स किंवा फोकस ऑफ द किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोलर रेडिएशन्स फॉल्स ऑन द पाईप. तर ही जी पाईप अगदी सेंटरला तिथं प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावरती ती एनर्जी काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. म्हणजेच तिथं तिथलं जे वॉटर असणार आहे, कोल्ड वॉटर, त्याला हीट एनर्जी अवेलेबल होणार आहे आणि ते पुन्हा हॉट वॉटर जे आहे ते आपल्याला आउटसाइडला अवेलेबल होणार आहे. तर ह्या पद्धतीचे लाईन फोकस कलेक्टर्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, मेटल्स पॅराबोलिक शेपमधले ट्रफ्स तिथं एकमेकांना कनेक्ट करून लॉंग लेंथमध्ये प्लेस करून जे पॅराबोलिक शेपवरती सोलर रेडिएशन्सचा फुल फोकस जो आहे तो पूर्ण आपल्याला काय केला जातो, सेंटरमधली जी पाईप आहे त्याच्यावरती फोकस केला जातो. दीज आर व्हेरी हाय पॉवर्ड कलेक्टर्स अँड आर thus generally used to generate steam for solar thermal power plant and are not used in residential application. आता हे जे लाईन फोकस कलेक्टर्स जे आहेत ते आपल्या डोमेस्टिक पर्पजसाठी यूज केले जात नाहीत. तर जे सोलर थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तर त्या ठिकाणी स्टीम डेव्हलप करण्यासाठी किंवा स्टीम जनरेट करण्यासाठी लाईन फोकस कलेक्टर्स यूज केले जातात. ओके, these troughs can be extremely effective in generating heat from the sun, particularly those that can pivot tracking the sun in the sky to ensure maximum sunlight connection. आता हे मोस्टली काय यूज केलं जातं किंवा एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह असं काय याला म्हटलेलं आहे, तर याचं महत्त्वाचं रिझन आहे की त्याचा शेप. म्हणजे जेवढा आपण फ्लॅट प्लेटवरती कॅल्क्युलेट करू शकत नव्हतं इतकं आपल्याला इथं काय म्हणतो आपण की हे पॅराबोलिक शेपमधलं मेटल असल्यामुळे किंवा पॅराबोलिक असल्यामुळे त्याचं काय होणार आहे की सोलर रेडिएशन्स रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते एकाच फोकसवरती कॉन्सन्ट्रेट होणार आहेत. त्यामुळे ती पूर्ण एनर्जी जी आहे ती एका फोकल पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे आपल्याला तिथं एनर्जी खूप साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल होणार आहे. आणि त्यामुळंच लाईन फोकस कलेक्टर्स जे आहेत ते डोमेस्टिक पर्पजसाठी यूज न करता जे थर्मल प्लांट्स आहेत त्या ठिकाणी स्टीम जनरेट करण्यासाठी या पद्धतीचे लाईन फोकस कलेक्टर प्रोव्हाइड केले जातात. तर ह्याच्यामध्ये डायग्राम जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल तेव्हा ह्या रेड कलरमध्ये जे दाखवलेले आहेत त्या तुमच्या ॲब्झॉर्बर ट्यूब्स आहेत ज्याच्यामधून तुमचे वॉटर फ्लो केलं जाणार आहे. त्यानंतर हे रिफ्लेक्टर्स किंवा त्याला तुम्ही ट्रफ किंवा पॅराबोलिक ट्रफ असं म्हणू शकता. आणि हे सोलर फील्ड पाईप्स जे आहेत तुमचं जे कलेक्ट केल्यानंतरच्या ज्या हॉट वॉटर आहे किंवा तुमची जी स्टीम आहे ती कलेक्ट करण्यासाठीचे पाईपिंग आहे. ओके, तर हे झालं लाईन फोकस कलेक्टर. त्याच्यानंतरचा जो कलेक्टरचा टाईप आहे, जो चौथा टाईप आहे, point focus collector. Collectors are large parabolic dishes composed of some reflective material that focus the sun's energy into the single point. म्हणजे इथं काय केलं जातं बघा, पूर्ण एक सेम प्लेट आहे, पॅराबोलिक शेप मधली एक लार्ज डिश आहे किंवा प्लेट आहे मेटलची आणि त्याच्यावरती काय केलं जातं की सोलर रेडिएशन जेव्हा त्याच्यावरती फॉल होणार आहे तेव्हा ते एका फोकल पॉईंटवरती एका सिंगल पॉईंटवरती ते सर्व कॉन्सन्ट्रेट केली जाणारी सोलर एनर्जी अँड द हीट फ्रॉम दीज कलेक्टर्स इज जनरली युज्ड फॉर ड्रायव्हिंग स्टर्लिंग इंजिन्स. तर हे स्टर्लिंग इंजिन्सना ड्राईव्ह करण्यासाठी या टाईपचे कलेक्टर्स, पॉईंट फोकस कलेक्टर्स यूज केले जातात. Although very effective collecting sunlight, they must actively track the sun across the sky to be any value. These dishes can work alone or be combined onto the array or gather in more energy. म्हणजे हे जे डिश रिफ्लेक्टर्स म्हणतो आपण ह्याला, हे डिश रिफ्लेक्टर्स जे आहेत ते सिंगल तुमची जशी काय तुम्हाला अवेलेबिलिटी आहे त्यानुसार एक तर तुम्ही सिंगल डिश रिफ्लेक्टर यूज करू शकता किंवा अशा पद्धतीने भरपूर सारे डिश रिफ्लेक्टर यूज करून इन द फॉर्म ऑफ ॲरे तुम्ही तिथं एनर्जी कलेक्ट करू शकता, गॅदर करू शकता. Point focus collectors are similar and similar apparatus can also be utilized to concentrate solar energy for use with concentrated photovoltaics. In this case, instead of producing heat, the sun's energy is converted directly into electricity with high efficiency photovoltaic cells designed specifically to harness connected solar energy. आता हे जे पॉईंट फोकस कलेक्टर्स जे आहेत ते मोस्टली बघा ह्या सोलर एनर्जीमधून आपण पहिले जे फ्लॅट कलेक्टर्स पाहिले किंवा त्याच्यानंतर आपण जे इव्हॅक्युएटेड ट्यूब्स पाहिले त्याच्यामध्ये काय होत होतं की सोलर रेडिएशनची डायरेक्ट आपण काय करत होतो, कन्व्हर्जन इन टू हीट एनर्जी, म्हणजे जस्ट तुम्हाला वॉटर हिटिंगसाठी त्याचा उपयोग होत होता. त्यानंतर आपण लाईन फोकस कलेक्टर जे पाहिले, तर लाईन फोकस कलेक्टरमध्ये पण डायरेक्ट तुम्हाला वॉटरचं स्टीममध्ये म्हणजे इतक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं रेडिएशन्स अवेलेबल होत होते आणि ते पॅराबोलिक शेप असल्यामुळे एका फोकल पॉईंटवरती तुम्हाला ती पूर्ण एनर्जी कॉन्सन्ट्रेट
कनेक्टेड रूपामध्ये अवेलेबल होत होती. आणि आता इथं जी आहे ती एक डिशच आहे डिरेक्टली पॉईंट फोकस कलेक्टरवरती, आणि तिथं त्या डिशवरती जेवढे रेडिएशन्स फॉल्स होतात ते सिंगल पॉईंटवरती कलेक्ट होतात, आणि त्या सिंगल पॉईंटवरती एवढ्या जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट झालेली एनर्जी जी आहे ती तुम्हाला डिरेक्ट सोलर एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करून तुम्ही डिफरंट टाईप्सच्या प्लांट्समध्ये ह्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तिथं काय केलेलं असतं की फोटोव्होल्टाईक सेल्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर हे रेडिएशन्स काय करतात, त्या फोटोव्होल्टाईक सेलमध्ये कलेक्ट करून त्याचं डिरेक्टली इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करून त्याचा यूज केला जातो. त्यामुळं मोठ्या मोठ्या प्लांट्सवरती जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर पॉईंट फोकस टाईपचे कलेक्टर्स यूज करून तुम्ही सोलर रेडिएशन्सचा डिरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करू शकता. तर हे झाले पॉईंट फोकस कलेक्टर. तर आतापर्यंत आपण 4 कलेक्टर्स बघितले. कोणते कोणते बघितले? पहिला बघितला फ्लॅट प्लेट कलेक्टर, ज्याच्यामध्ये एक मेटल बॉक्स असतो आणि ज्याच्यावरती ग्लेझिंग आणि मध्ये तुमचे फ्लो ट्यूब्स आणि ॲब्सॉर्बर प्लेट असते. आणि हे सर्व कशासाठी? वॉटर हिटिंगसाठी. फॉर डोमेस्टिक पर्पज तुम्ही ही फ्लॅट प्लेट कलेक्टर यूज करता. त्याच्यानंतर इव्हॅक्युएटेड ट्यूब. इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये काय आहे तर डिफरंट लेअरची एक ट्यूब असते. त्याच्यामध्ये आउटर ग्लास ट्यूब, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बिंग कोटिंग आणि त्याच्या आतमध्ये एक इनर ग्लास ट्यूब असते, आणि त्या इनर ग्लास ट्यूबच्या आतमधून तुमचं वॉटर जे आहे ते फ्लो करत असतं. तर हे इव्हॅक्युएटेड ट्यूब्स का म्हणलेलं आहे? कारण की तुमच्या ॲब्सॉर्बिंग कोटिंगच्या आणि आउटर ग्लासच्या मध्ये जी व्हॅक्यूम आहे किंवा जो जो स्पेस आहे तो पूर्णपणे व्हॅक्यूम असतो, आणि त्यालाच इव्हॅक्युएटेड स्पेस असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीचे जे ट्यूब यूज केले जातात ज्या कलेक्टरमध्ये, त्याला इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर म्हटलं जातं. ह्याचा सुद्धा मोस्टली डोमेस्टिक पर्पजसाठीच यूज केला जातो. तिसरं आपण जे बघितलं ते लाईन फोकस कलेक्टर आहे, ज्याच्यामधून स्टीम जनरेट केली जाते फॉर थर्मल प्लांट. सोलर थर्मल प्लांटसाठी स्टीम जनरेट करण्यासाठी हे लाईन फोकस कलेक्टर यूज करतात, ज्याच्यामध्ये पॅराबोलिक ड्रॉप्स प्रोव्हाइड केलेले असतात. आणि जे लास्ट आपण पाहिलं ते पॉईंट फोकस कलेक्टर. आता पॉईंट फोकस कलेक्टरमध्ये पण तुम्हाला जशी अवेलेबिलिटी आहे, तुम्हाला जशी गरज आहे किंवा तुमची जेवढी नीड आहे त्या पद्धतीने तुम्ही सिंगल डिश यूज करू शकता, किंवा इन द फॉर्म ऑफ ॲरे, म्हणजे भरपूर साऱ्या डिशेस तुम्ही तिथं प्लेस करून जास्त प्रमाणामध्ये एनर्जी कलेक्ट करून ठेवू शकता. आता हे झाले कलेक्टर्स, म्हणजे कलेक्शन ऑफ सोलर रेडिएशन्स. आणि त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ सोलर एनर्जी. तर सोलर एनर्जीचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये हिटिंग अँड कुलिंग ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग. तर तुमच्या रेसिडेन्शियल बिल्डिंगचं जे हिटिंग आणि कुलिंग जे आहे, म्हणजे आपण म्हणतो की वेदर कंडिशननुसार त्या बिल्डिंग्सचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सोलर पॅनल वगैरे यूज करून तिथं काय करू शकतो की ती सोलर एनर्जी जर म्हणजे ती आपली रिफ्लेक्ट होणारी किंवा ती फॉल्स होणारी एनर्जी जी आहे ती जर आपण कॅल्क्युलेट करून ठेवली तर त्यासाठी आपण तिथं यूज करू शकतो की आपल्या त्या एखाद्या बिल्डिंगचं जे हिटिंग आणि कुलिंग जर करायचं असेल तर सोलर पॅनल्स वगैरे यूज करून आपण कंट्रोल करू शकतो. त्याच पद्धतीने सोलर वॉटर हिटिंगसाठी आपण आता पाहिलं की सोलर वॉटर हिटर्स अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये इव्हॅक्युएटेड सोलर वॉटर हिटर असेल किंवा फ्लॅट प्लेट सोलर वॉटर हिटर असेल. त्याच पद्धतीने सोलर ड्राईंग आहे फॉर ॲग्रिकल्चरल अँड ॲनिमल प्रोडक्ट्स. तर ॲनिमल प्रोडक्ट्स आणि ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं ड्राईंग करण्यासाठी सुद्धा सोलर ड्रायर्स अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने सॉल्टचं प्रोडक्शन करण्यासाठी, म्हणजे सी वॉटर इव्हॉपरेशन मेथडमधून सॉल्ट प्रोडक्शन करण्यासाठी सोलर एनर्जीचा वापर होत असतो. त्याच पद्धतीने आहे सोलर कुकर. सोलर कुकर तर सगळ्यांना माहिती आहे. सोलर कुकर करून कुकिंगसाठी सोलर कुकर यूज केले जातात, जिथं आपल्याला इंधनाची बचत होते. म्हणजे फ्युएलचं तुम्ही काय करू शकता ती बचत करून सोलर कुकरचा वापर करून कुकिंग करू शकता. सोलर इंजिन्स आहे फॉर वॉटर पंपिंग. वॉटर पंपिंगसाठी तुम्ही सोलर इंजिन यूज करू शकता तुमच्या रेग्युलर इंजिन शिवाय. त्याच पद्धतीने सोलर रेफ्रिजरेशन्स अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने सोलर इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत
सॉइलची बचत तर होतेच आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही ॲटमॉस्फिअरिकमध्ये होणारं पोल्युशन सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आणि एवढे डिफरंट ॲप्लिकेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे एवढ्या अबंडंट प्रमाणामध्ये म्हणतो ना आपण की भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये सोलर एनर्जी अवेलेबल आहे आणि ती एक रिन्युएबल एनर्जी आहे. तर ह्याचा तुम्ही मोस्टली वापर करून घेतला पाहिजे. जे संपणारे जे एक्झॉस्टिबल सोर्सेस आहेत एनर्जीचे, तर त्याचं बचत करण्यासाठी आपण अशा सोलर एनर्जी टाईप्स, सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल किंवा जे रिन्युएबल एनर्जी आहेत अशा ॲप्लिकेशन्सचा वापर केला पाहिजे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन, कलेक्शन अँड ॲप्लिकेशन्स युज्ड फॉर सोलर एनर्जी किंवा युजिंग बाय सोलर एनर्जी आपण आज पाहिलं. 7 नंबरचा आपला चॅप्टर आहे. तर तुम्ही व्यवस्थित, मी तुम्हाला प्रेझेंटेशन नंतर सेंड करेल, व्यवस्थित रीड करायचं आहे आणि याच्याशी रिलेटेड तुमचे नंतर प्रॅक्टिकल होतीलच, पण आपण थोडा थेरीचा पार्ट अगोदर जर तुम्हाला घेतला तर तुमचा इंट्रोडक्शन होऊन जातं त्या टॉपिकबद्दल. तर यासाठी आपण आज जो टॉपिक शिकलेलो आहे तर त्याच्याबद्दल काही डिफिकल्टी असतील तर आत्ता विचारा. सोलर एनर्जीचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर सोलर एनर्जीच्या कलेक्शनसाठीचे कलेक्टर्स, सोलर कलेक्टर्सचे टाईप्स, त्यानंतर ॲप्लिकेशन्स हे आपण बघितले. कोणाला काही समजलेलं नाहीये का कोणता पॉईंट? ओके, पॉईंट फोकस कलेक्टर बद्दल पुन्हा एकदा असं म्हणणं त्यामुळे. तर पॉईंट फोकस कलेक्टर जे आहे त्याच्यामध्ये काय असतं की पॅराबोलिक डिश प्रोव्हाइड केली असते ॲज अ कलेक्टर. ती ज्याच्यामध्ये पॅराबोलिक शेपमधली डिश प्रोव्हाइड केलेलं असते. लार्ज शेपमध्ये पॅराबोलिक डिश आर कंपोज्ड फॉर सम रिफ्लेक्टिव्ह मटेरियल. तर हे आपण मग असे जे लाईन फोकस कलेक्टर पाहिले होते त्याच पद्धतीनं असतं, पण इथं लार्ज पॅराबोलिक शेप असतो किंवा ती डिश जी असते. तर हे जे पूर्ण मटेरियल इथं जे यूज केलेलं आहे ते रिफ्लेक्टिव्ह मटेरियल यूज केलेलं आहे. म्हणजेच इथं काय होतं, जे सोलर रेडिएशन तुमचे फॉल होतात ते रिफ्लेक्ट होऊन एका फोकल पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट केले जातात किंवा एका फोकल पॉईंटवरती कलेक्ट केले जातात ना. तर पॉईंट फोकस कलेक्टरमध्ये काय होतं की ह्या पॅराबोलिक डिशवरती जेवढी रेडिएशन्स फॉल होतात त्याचा रिफ्लेक्शन झाल्यानंतर एका सिंगल पॉईंटवरती ते कॉन्सन्ट्रेट होते एनर्जी किंवा ते सोलर रेडिएशन्स. आणि त्याच्यामुळे काय होते की तिथं जी हीट डेव्हलप होते किंवा तिथं जे कलेक्टर मधून आपल्याला जी हीट अवेलेबल होते ती काय करतो आपण, इंजिन, एखादं इंजिन ड्राईव्ह करायचं असेल तर त्यासाठी यूज केलं जातं किंवा डिरेक्टली इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीचे पॉईंट फोकस कलेक्टर यूज करू शकता. त्याचप्रमाणे हे मोस्ट इफेक्टिव्ह टाईपचं कलेक्टर आहे फॉर कलेक्टिंग सनलाईट. म्हणजे सनलाईट कनेक्ट करण्यासाठी मोस्ट इफेक्टिव्ह का म्हणलेलं आहे, कारण की इथं एका सिंगल पॉईंटवरती तुमचे रेडिएशन्स कलेक्ट केले जातात किंवा कॉन्सन्ट्रेट केले जातात. म्हणजे ती एनर्जी एका पॉईंटवरती तुम्हाला तिथं कलेक्ट होऊन मिळते ना. तर मस्ट ॲक्टिव्हली म्हणजे ही काय केली जाते की तुम्हाला ह्या डिशमधून जी रेडिएशन्स कलेक्शन जे अवेलेबल होतं त्याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणामध्ये एनर्जी मिळते आणि त्याच्यातून तुम्ही मग ते स्टर्लिंग इंजिन ड्राईव्ह करण्यासाठी असू देत किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी असू देत. आता इलेक्ट्रिसिटी जर तुम्हाला याच्यातून जनरेट करायची असेल तर तिथं मात्र एक अशी अट आहे की तिथं तुम्हाला फोटोव्होल्टाईक सेल्स वापरले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला ती सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी साठवून ठेवायची असेल तर, स्टोअर करून ठेवायची असेल तर तिथे काय केले जातात, फोटोव्होल्टाईक सेल डिझाईन केले जातात आणि मग त्याच्या थ्रू डायरेक्ट सोलर एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर दिस इज कॉल्ड ॲज पॉईंट फोकस कलेक्टर्स. ओके,
त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही इतकंच लक्षात ठेवायचं की इट इज अ लार्ज पॅराबॉलिक डिश विच हॅव्हिंग रिफ्लेक्टिव्ह मटेरियल. इथं रिफ्लेक्टिव्ह मटेरियल आहे, ॲब्झॉर्बिंग नाही. ॲब्झॉर्बिंग आपण कुठं बघितलं होतं की फ्लॅट प्लेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये इव्हॅक्युएटेडमध्ये पाहिलं होतं. इथं रिफ्लेक्टिंग मटेरियल यूज केलेलं आहे. सेम आहे तुमच्या लाईन फोकसमध्ये सुद्धा. इथं सुद्धा रिफ्लेक्टिव्ह मटेरियल आहे. म्हणजे तुमचे सोलर रेडिएशन्स इथून रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका फोकल पॉइंटला ते कॅल्क्युलेट होणार आहेत. समजलं? हे सर्व जे आपण बघितले ते जस्ट कलेक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये काय होतात की सोलर एनर्जी कलेक्ट केली जाते आणि नंतर त्याचा यूज केला जातो. म्हणजे सोलर एनर्जीचं हीट एनर्जीमध्ये किंवा सोलर एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करून मग त्याचे ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. मोस्टली जे कलेक्टर आपण पहिले 2 बघितले ते वॉटर हीटिंगसाठी होते आणि डोमेस्टिक पर्पजसाठी होते. लाईन फोकस आणि पॉइंट फोकस जे आहेत ते मोठमोठे जे प्लांट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम डेव्हलप करण्यासाठी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी असेल, तर हे जे फोकसवाले जे कलेक्टर आहेत ते त्याच्यासाठी यूज केले जातात. आणखी काही डाऊट आहे? कलेक्टरमध्ये तुम्ही कन्फ्युजन करू नका. 4 कलेक्टरमधले 2 कलेक्टर जे आपण बघितले ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्बर प्लेट होती, जिथं ब्लॅक पेंटेड प्लेट्स यूज केल्या जात होत्या. इथं पण आहे. इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये ॲब्सॉर्बिंग कोटिंगची जी ट्यूब आहे ती यूज केली होती. आणि जे लाईन फोकस कलेक्टर आणि पॉइंट फोकस कलेक्टर आहे तिथं रिफ्लेक्टिंग मटेरियल यूज केलेलं आहे. डाऊट काय असेल तर विचारा आता.